हिंदू धर्मात मकर संक्रांती सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण येतो. या दिवशी जप, तप, दान, स्नान, श्राद्ध आणि तर्पण यासारख्या धार्मिक कार्यांना देखील खूप महत्त्व आहे. मकर संक्रांती दरवर्षी साधारणपणे 14 जानेवारीला साजरी केली जाते. या दिवशी सर्वजण तिळगुळ वाटतात. काहीजण आपल्या नात्यातील दुरावा किंवा वाद दूर करण्यासाठी देखील तिळगुळ वाटून एकमेकांचे तोंड गोड करतात. तसेच या दिवशी घरामध्ये तिळाच्या पोळ्या बनवून देवाला नैवेद्य दाखवला जातो. तिळाच्या वड्या देखील बनवतात. विवाहित स्त्रिया आपल्या ओवस्यामध्ये सुद्धा तीळ वापरतात. त्यामुळे या तिळाला मकर संक्रांतीच्या सणात इतके महत्त्व का आहे? काय आहे यामागची पौराणिक कथा जाणून घेऊयात. जेव्हा सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हणतात. याच दिवशी सूर्य उत्तरायण होतो. शास्त्रानुसार हा काळ देवांचा दिवस मानला जातो आणि दक्षिणायन हा देवाची रात्र मानली जाते. मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायण झाल्यामुळे हवामान गरम व्हायला सुरुवात होते. अशी मान्यता आहे की या दिवशी केलेले दान 100 पटीने वाढून परत मिळते. म्हणूनच भगवान भास्करला म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानंतर पूजा करून तूप, तीळ, ब्लँकेट आणि खिचडी दान केली जाते. श्रीमद भागवत आणि देवी पुराणाच्या कथेनुसार शनी महाराजांना त्याचे वडील सूर्यदेवाबद्दल वैर होते, कारण सूर्यदेवांनी पाहिले होते की त्यांची दुसरी पत्नी संज्ञा आणि तिचे पुत्र यमराज यांच्यात भेदभाव केला जात आहे. या गोष्टीमुळे रागावून सूर्यदेवांनी संज्ञा आणि त्यांचे पुत्र शनी यांना स्वतःपासून दूर केले. यामुळे शनी आणि त्यांची आई छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला. वडिलांना कुष्ठरोगाचे त्रस्त पाहून यमराज खूप दुःखी झाले. सूर्यदेवांना कुष्ठरोगापासून मुक्त करण्यासाठी यमराजांनी तपस्या केली. पण सूर्यदेवांनी रागावून शनी महाराजांचे घर कुंभ, जी शनीची रास आहे, जाळून टाकले. यामुळे शनी आणि त्यांची आई छाया यांना खूप त्रास सहन करावा लागला. यमराजांनी आपली सावत्र आई आणि भाऊ शनी यांना त्रासात पाहून त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना म्हणजे सूर्यदेवांना खूप समजावले. तेव्हा कुठे सूर्यदेव शनीच्या घरी कुंभ राशीत पोचले. कुंभ राशीत सर्व काही जळून खाक झाले होते. त्यावेळी शनिदेवांकडे तीळ सोडून काहीही नव्हते. म्हणून त्यांनी काळ्या तिळाने सूर्यदेवांची पूजा केली. शनीच्या पूजेने प्रसन्न होऊन सूर्यदेवांनी शनी महाराजांना आशीर्वाद दिला की जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा तुझी दुसरी रास मकर धनधान्याने भरून जाईल. त्यामुळे शनी महाराजांना त्यांचे वैभव परत मिळाले होते. म्हणूनच शनिदेवांना तीळ खूप प्रिय आहेत. याच दिवसापासून मकर संक्रांतीला तीळ वापरून सूर्य आणि शनीची पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. शनिदेवांच्या पूजेने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनी महाराजांना आशीर्वाद दिला की जो कोणी मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाने माझी पूजा करेल त्यांचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होतील. या दिवशी तीळ वापरून सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य सुधारते, शनीचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि आर्थिक प्रगती होते. तीळ अर्पण केल्यानंतर ते प्रसाद म्हणून ग्रहण करावे. पौराणिक कथेनुसार या दिवशी केलेले दान 100 पटीने वाढून परत मिळते. या दिवशी शुद्ध तूप आणि ब्लँकेट दान केल्याने मोक्ष प्राप्ती होते. महाभारत काळात भीष्म पितामहांनी आपले शरीर त्यागण्यासाठी मकर संक्रांतीचाच दिवस निवडला होता.